विद्यार्थी मित्रांनो, पीसीएम ग्रुपचे 12वीच्या नंतरचे जे सीईटीचे पेपर होते एक्झॅक्टली तोंडावर होते, पण पीसीएम सेलने त्याच्यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. जर तुम्हाला बदल माहित नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सेव्ह करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिलं तर चेंज काय करण्यात आलेलं आहे, सगळ्यात मेन म्हणजे एक्झामच्या डेट्स वगैरे बदलण्यात आलेले आहेत. ज्या अगोदर एक्झामच्या डेट्स होत्या म्हणा किंवा तुमच्या ऍडमिशनचं फर्स्ट कार्ड होतं ते स्लिप किंवा ऍडमिट कार्ड जर तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर ते काही कामाचं नाही, करत तुम्हाला ते परत डाउनलोड करावं लागेल. पहिले जे एक्झामच्या डेट होत्या त्या रिवाइज करून बदल करण्यात आले आहेत. म्हणजे इथून पुढे ज्या 12वीच्या पीसीएमच्या ज्या डेट्स आहेत एमएसटी सीईटीच्या त्या 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या मध्ये होतील. परत एकदा सांगतोय, 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या मध्ये. पण त्याच्यामध्ये जे 12 एप्रिल असेल त्या दिवशी एक पण एक्झाम कंडक्ट केला जाणार नाही, त्या दिवशी सुट्टी असेल. 12 एप्रिलला सुट्टी. बाय द वे, एक्झामच्या डेट का बदलण्यात आल्या, बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममुळे या एक्झामवर फरक नाही पडला पाहिजे म्हणून. त्याच्यामध्ये तुम्ही जे फर्स्ट स्लिप असते ज्याच्यावर तुम्हाला पहिलं ऍडमिट कार्ड म्हटलं तरी चालेल, तुम्ही डाउनलोड करू शकता 5 एप्रिलला दुपारी 2 वाजल्याच्या नंतर. आणि जे सेकंड तुमचं ऍडमिट कार्ड असेल त्याला तुम्ही रीडाउनलोड करायचंय, ज्याच्यावर तुमचं लोकेशन कळेल, ॲड्रेस कळेल की तुम्ही कुठल्या शाळेवर तुम्हाला जाऊन कॉलेजवर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. त्याची डेट आहे एक्झॅक्टली 7 एप्रिल. सो आय रिवाइज, डेट आहे तुमचं 11 एप्रिल ते 20 एप्रिल. पहिलं ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं 5 एप्रिलला आणि दुसरं ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं 7 एप्रिलला. सो ही माहिती भरपूर मुलांना माहित नाहीये. सो हा जो व्हिडिओ आहे तो मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती पोहोचली पाहिजे. तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही क्युरी आली तर खाली कमेंट करा आणि आपलं ऍप डाउनलोड करायला विसरू नका, वेक्टर एज्युकेशन अंकुश सर. अंडरस्टँड? धन्यवाद.